नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, मात्र लाडक्या बहिणीचा आर्थिक बोजा वाढल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही असं कृषी मंत्री म्हणत आहेत। त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे। तर पुढच्या काळात शेतकऱ्यांना सरकारनं दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा खासदार अमर काळे यांनी दिला आहे। अमरावतीच्या तळेगाव दशेसर येथे आयोजित शंकरपडात खासदार अमर काळे हे बोलत होते। तर बघा, वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर काळे थेट तळेगाव येथील शंकरपडामध्ये काय म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा यावेळेला दिलेला होता, या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आमचं सरकार सत्तेवर आल्यावर तात्काळ शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही करू, ही घोषणा त्या निमित्ताने केली होती। परंतु आता सध्या राज्याचे कृषी मंत्री सांगून राहिले का लाडक्या बहिणीचा आर्थिक बोजा खूप जास्त वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू शकत नाही, असं सध्या कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट आहे। त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची फसवणूक जर राज्य सरकार त्या माध्यमातून करत असेल, 1-2दा मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ, 1-2दा त्यांच्यासोबत भेटी घेऊन त्याची मागणी करू, पण पुढच्या काळामध्ये सरकार भारतीय जनता पक्षानं दिलेलं शेतकऱ्यांचं आश्वासन जर पुढच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा ही त्या निमित्तानं आम्ही लढू, हा शब्द या निमित्ताने, या संघर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। आज फार जास्त या ठिकाणी बोलणार नाही। आज 3 मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहे।